कधी-कधी आयुष्य इतकं धावपळीचं होतं, की आपण जगतोय की फक्त निभावतोय हेच कळत नाही. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतं, पण आतून मन थकलेलं असतं. हेच ते क्षण आहेत, जेव्हा आपण मनाला सशक्त करण्याची गरज असते. यू नो व्हॉट आय हॅव रिअलाइज्ड? द बिगेस्ट बॅटल्स वी फाईट आर नॉट आउट देअर, दे आर इनसाइड अस. सर्वात मोठी लढाई ती बाहेरच्या जगाशी नसतेच मुळी. ती असते आपल्या मनाशी. समटाइम्स युअर ओन माइंड बिकम्स युअर बिगेस्ट एनिमी. जे म्हणतो ना, की आपलं स्वतःचंच मन आपलं दुश्मन असतं आणि ते खरं आहे. कधी-कधी आपलंच मन आपल्या विरुद्ध उभं राहतं आणि नको त्या गोष्टी आपल्याला सांगत असतं. कधी म्हणतं, "तू इनफ नाही, तू नाही करू शकत, तुला नाही जमू शकत" किंवा "हे कठीण आहे, तू फेल होशील याच्यात." आणि मग इट रिमाइंड्स यू ऑफ एव्हरी फेल्युअर, एव्हरी स्कार्स. बट लिसन, यू कॅन ट्रेन इट. आपण त्या मनाला ट्रेन करू शकतो. यू कॅन मेक युअर माइंड युअर स्ट्रॉंगेस्ट फ्रेंड. कारण मन म्हणजे एक आग आहे. म्हणजे त्या मनात एवढी ताकद आहे, की ती आपल्याला जाळू पण शकते किंवा आपला रस्ता उजळू शकते. निर्णय हा आपल्या सगळ्यांचा आहे. आपल्या मनाची ताकद आपण कशी वापरायची आहे आणि त्याला कसं ट्रेन करायचं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, अंडरस्टँड बिफोर यू कॉन्कर. त्याला समजून घ्या आणि मग जिंका. यू कॅनॉट कंट्रोल समथिंग यू डोंट अंडरस्टँड. तुम्हाला जर कुठली गोष्ट कळलीच नाही, तर तुम्ही त्याच्यावर काम कसं करणार? त्यामुळे सर्वात आधी त्याला समजून घ्या. तुम्ही जे समजत नाही, ते नियंत्रित करू शकत नाही. सो दॅट्स वाय युअर माइंड इज वाईल्ड, रेस्टलेस, इमोशनल. ते खूप कुठे-कुठे भरकटत असतं. बट इट्स नॉट युअर एनिमी. पण ती तुमचं दुश्मनही नाही आहे. इट्स युअर पॉवर. ती तुमची पॉवर आहे, सगळ्यात मोठी पॉवर. जेव्हा जीवन कठीण होतं, तेव्हा लोकं त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर डाऊट घ्यायला लागतात. ते डाऊट करतात. तेव्हा मनाशी लढू नका. त्याला समजून घ्या. माझ्याही आयुष्यात असे प्रसंग आलेत. आय वॉज टोल्ड यू आर नॉट इनफ, यू आर नॉट ग्रेट. मलाही अनेकदा सांगितलं गेलं, "तू नाही करू शकत, तुला नाही जमणं, तुझ्याकडून नाही शक्य." आणि काही काळ मी ते खरं मानलंही. But then I realized the only one who can defines me, it's me, not others. जेव्हा विचार म्हणतो मी नाही करू शकत, तेव्हा त्याला उत्तर द्या, मी 100% करू शकते. असं तुम्ही ट्रेन करा, की तुमचं मन तुम्हाला सांगेल, "यू कॅन डू इट. येस, लेट्स डू इट." त्यामुळे ते पॉझिटिव्ह फीड तुमच्या मनाला करणं खूप गरजेचं असतं. दुसरा मुद्दा, युअर थॉट्स बिल्ड युअर वर्ल्ड. तुमचे विचार तुमचं जग घडवतात. व्हॉट यू थिंक बिकम्स युअर ट्रूथ. जे तुम्ही विचार करता ना, तेच वास्तव बनतं. सो व्हॉट यू थिंक बिकम्स युअर ट्रूथ. व्हॉट यू रिपीट बिकम्स युअर बिलीफ. अँड हिअर आय एम टॉकिंग अबाउट मेंटल डिसिप्लिन. जसं तुम्ही शरीर ट्रेन करतात, आपण जातो, बॉडी टोन करतो, वेट लॉस करतो, तसं मन सुद्धा ट्रेन करू शकतो आपण. यू ट्रेन युअर बॉडी इन द जिम, बट वेन वॉज द लास्ट टाइम यू ट्रेन युअर माइंड? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, की आपण आपल्या मनाला कधी ट्रेन केलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागतं, अफर्मेशन्स बोलावे लागतात. स्पीक टू युअर सेल्फ काइंडली. तुमच्या मनाशी तुम्हाला प्रेमाने बोलावं लागतं. त्याला नेहमी पॉझिटिव्ह थॉट्स फीड करावे लागतात. बिकॉज युअर माइंड बिलीव्स व्हॉट यू फीड इट. इफ यू फीड इट डाऊट, you shrink. If you feed it courage, you grow. So it's not cheesy. It's a very powerful tool. Your mind is very powerful tool. जर मनात भीती दिली तर तुम्ही लाईफमध्ये प्रोग्रेस नाही करू शकत. प्रगती आपली खुंटते जर आपण स्वतःवर नेहमी डाऊट घेत असलो तर. जर आत्मविश्वास दिला तर आपली प्रगती वाढते. आपण प्रगती करतो आयुष्यात. आपला प्रगतीचा ग्राफ उंचावतो. पार्ट 3 म्हणजे एनर्जी फ्लोज फोकस. जिथे लक्ष तिथे ऊर्जा. वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. जिथे तुमचं लक्ष जातं किंवा आपलं लक्ष ज्या गोष्टीकडे असतं ना, तिथेच आपली सगळी शक्ती वाहत असते. आपण तिथे आपली सगळी एनर्जी वेस्ट करतो. त्यामुळे इफ यू फोकस ऑन पेन, यू विल फील स्टक. बट इफ यू फोकस ऑन पर्पज, यू विल डेफिनेटली फील अलाइव्ह. सगळ्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल असतात, मान्य आहे मला. आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये, तुमच्या, माझ्या.
पण यशस्वी लोक ते असतात जे त्या स्ट्रगलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. त्या स्ट्रगलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यानंतर तुमचं आयुष्य सुखकर होतं. जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलतात, तेव्हा तुम्हाला स्ट्रगल पण एका अपॉर्च्युनिटी सारखं वाटू लागतं. त्यामुळे तुमच्या अडचणींना, तुमच्या स्ट्रगलला बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे, तो बदला आणि तुम्ही स्ट्रॉंग बनवा तुमच्या स्वतःच्या मनाला. चौथं म्हणजे रिराईट द व्हॉइस इनसाइड. आतल्या आवाजाला पुन्हा लिहा. म्हणजे काय? वी ऑल हॅव दॅट इनर व्हॉइस. तू नाही करू शकत, तू उशीर केलास, तू पुरेसा नाहीस. किंवा आपल्याला असं वाटतं मला हा बिझनेस स्टार्ट करायचा, अरे पण 10 लोकांनी केला आहे, मला कसं सक्सेस मिळेल, जाऊ दे आता मला उशीर झाला आहे, मी आधीच करायला पाहिजे होता. बट दॅट्स नॉट व्हॉइस इजंट ट्रू. ओके, दॅट्स व्हॉइस इजंट ट्रू. दॅट्स युअर फिअर इन युअर माइंड. ओके, तो आवाज तुमचा खरा नाही आहे, तो तुमची फक्त भीती आहे मनाची. त्या आवाजाला पुन्हा लिहा. टर्न दॅट सेंटेन्स आय एम नॉट रेडी इन टू आय एम लर्निंग, आय कॅन डू इट, आय एम सक्सेसफुल. मी नाही करू शकतला, मी प्रयत्न करतोय, मी करू शकतो, याच्यात बदला. प्रत्येक शब्द जो तुम्ही स्वतःला सांगतात ते तुमचं भविष्य घडवतो. सो स्पीक लवली, स्पीक सायलेंटली, स्पीक पॉझिटिव्हली, स्पीक पॉवरफुल. प्रेमाने बोला, आत्मविश्वासाने बोला. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह फीड करा तुमच्या माइंडला. 6 म्हणजे फेथ ओव्हर फिअर. यू वॉन्ट ऑलवेज नो व्हॉट्स अहेड अँड दॅट्स ओके. आपल्याला कुणालाही माहित नाही आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे. करेज इजंट द अब्सेन्स ऑफ फिअर, इट्स मुव्हिंग डिस्पाइट इट. मलाही भीती वाटली आयुष्यात बऱ्याच गोष्टींची, अडचणी आल्यात, पण मी थांबले नाही. बिकॉज माय फेथ वॉज लाउडर दॅन माय फिअर. दॅट्स हाऊ यू एम्पॉवर युअर माइंड बाय चूजिंग फेथ अगेन अँड अगेन. जेव्हा मन थरथरतं तेव्हा पुन्हा उभं राहणं, तेच खरी ताकद आहे आपल्या मनाची. द डेअर टू बिलीव्ह. तुम्ही तुमच्या वर विश्वास ठेवा, तुमच्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करा, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची हिंमत वाढवा, हिंमत करा. सो टुडे आय डेअर यू, डेअर टू ड्रीम बिगर दॅन युअर फिअर. मन सशक्त करणं म्हणजे परफेक्ट होणं नाही, ते म्हणजे दररोज प्रत्येक क्षणी स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. आणि जर पडलात तरी उठा, हसा आणि पुन्हा चालायला लागा. पुन्हा नव्या उमेदीने त्या सगळ्या गोष्टी सुरू करा. आयुष्य नव्याने जगायला सुरू करा. बिकॉज युअर स्टोरी इजंट ओव्हर इट, इट्स जस्ट गेटिंग पॉवरफुल अँड पॉवरफुल. मन सशक्त होतं तेव्हा आयुष्य बदलतं. कारण त्यावेळी आपण जगाला नाही, स्वतःला समजून घेतो. त्यामुळे तुमच्या मनाला आधी समजून घ्या, म्हणजे तुमचं आयुष्य बदलेल. वेन युअर माइंड इज एम्पॉवर्ड, युअर पास्ट लुजेस पॉवर, युअर फिअर लुजेस व्हॉल्यूम, अँड युअर होप फाइंड्स इट्स व्हॉइस अगेन अँड अगेन. एम्पॉवर युअर माइंड अँड द वर्ल्ड विल फॉलो यू. जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवतात, जेव्हा तुम्ही तुमचं मन जिंकतात, तेव्हा तुम्ही जग जिंकू शकतात. तुमचं मन सशक्त करा आणि जग तुमच्या मागे येईल. इफ यू आर इन दॅट डिफिकल्ट सिच्युएशन राईट नाव, इफ यू आर स्ट्रगलिंग विथ सम mind problems, or you're feeling your own mind is your enemy, so please don't feel that way. I want to tell you, you are not weak for struggling. Definitely, you are not weak for struggling. This pain will not last forever. Your mind can become your greatest ally. But it requires work, practices, positive affirmations, and daily routines. मनाला सशक्त करणं म्हणजे फक्त चूजिंग युअर सेल्फ एव्हरी सिंगल डे. तुमच्यासाठी, स्वतःसाठी एक नवीन आयुष्य निवडणं आहे. इवन वेन इट्स हार्ड, स्पेशली वेन इट्स व्हेरी हार्ड. जेव्हा हे खूप कठीण असतं, तेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या मनाला एम्पॉवर करतात आणि ती सुरुवात करतात तुमच्या मनाला पॉवरफुल बनवण्याची, तेव्हा तुमचं आयुष्य बदलतं. एम्पॉवर युअर माइंड अँड वॉच युअर एंटायर लाईफ ट्रान्सफॉर्म. If you are struggling with mental health challenges, we offer free counseling. डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ॲड्रेस आहे. प्लीज ईमेल करा, रीच आउट टू अस अँड टेल अस अबाउट युअर पेन और युअर प्रॉब्लेम्स.
And if this story helped you, let me know in the comments. Share it with someone who needs to hear this. तुम्ही जेवढं शेअर करणार तेवढी तुम्ही कुणाची तरी मदत करणार आणि खरंच कुणाला गरज असेल आणि तुम्ही जेव्हा हे शेअर करणार दे फील रिअली गुड अबाउट इट अँड दे रिअली थँकफुल अबाउट यू. सो थँक फॉर बीइंग हिअर. थँक यू फॉर ट्रस्टिंग मी विथ युअर टाइम. आय सी यू इन द नेक्स्ट वन. बियॉन्ड फाईव्ह सेन्सेस. शेअर फ्रीली. हील डीपली. यथा चिंतयति तथा भवती. जसं तुम्ही विचार करता तसंच तुम्ही बनतात. सो थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह.